असं आहे की आपण महाराष्ट्रातले आहोत. महाराष्ट्र जनतेचं प्रेम इतके वर्ष मिळालेलं आहे आणि म्हणून मराठीमध्येच घेणं उचित समजलं आहे मी आणि म्हणून मराठी शपथ मी आज घेतली. राज्यसभा मी कदाचित मला माहीत नाही किती सदस्य असे असतील की ज्यांना चारही सभागृहाला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली, पण मी समजतो की एक माझ्यासाठी एक दुर्मिळ असा योग आलेला आहे की मी विधान परिषदेमध्ये राहिलो, विधानसभेत राहिलो, लोकसभेत निवडून आलो आणि आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात हाऊस ऑफ एल्डर्समध्ये राज्यसभेमध्ये मला काम करायचं ही संधी आज मिळालेली आहे. तर माझ्याकडचा हा राजकीय प्रवास फार महत्त्वाचा आहे. फार दुर्मिळ म्हणावं लागेल की चारही सभागृह देशातले जे लोकशाहीचा खरा स्तंभ आहे आणि लोकशाहीला बळकट करण्याकरता या सभागृहामध्ये देशातले दिग्गज सर्व राहतात, अशांच्या बरोबर काम करण्याकरता एक वेगळा अनुभव राज्यसभेत येईल अशी माझी अपेक्षा आहे. आणखी एक सर, आज एक योगायोग असा आहे की आज भाजपचा स्थापना दिवस आहे. यापुढे तुमची ओळख भाजपचे नेते म्हणून असणार आहे आणि भाजपच्या अध्यक्षांच्या सोबत नड्डा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील तुमच्यासोबत शपथ घेतलेली आहे. हा योगायोग म्हणावा लागेल, तसं काय ठरवलेलं नव्हतं, पण योगायोग म्हणावा लागेल की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मला आनंद आहे की ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या बरोबरीने मला त्या ठिकाणी आज शपथ घेण्याची संधी मिळाली. कारण की संधी सर्वच महत्त्वाचे मेंबर्स आहेत, पण ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांचं झाल्यानंतर मी शपथ घेतली आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे असं म्हणावं. चव्हाण साहेब, तुम्ही जेव्हा इकडे शपथविधीला येत होते तेव्हा काही प्रश्न उपस्थित झाले सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून, त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की मला एवढंच सांगायचं आहे की हे निष्कारण किंवा विनाकारण काही बातम्या अशा काही प्रसारमाध्यमामध्ये दाखवल्या गेल्या की ज्याच्याशी माझा दुरान्वयी संबंध असल्याचं कारण नाही. काँग्रेसची यादी आणि भाजपच्या सदस्याचा संबंध असं कधी होऊ शकत नाही. ते काय करतात मला माहीत नाही, पण माझा काही संबंध त्या यादीशी कुठेही दुरान्वयी नाही आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांचं अपयश झाकण्याकरता किंबहुना काँग्रेसच्या हायकमांडजवळ काहीतरी सांगण्याकरता असावं म्हणून अशा प्रकारचे आरोप हे करण्याचा प्रयत्न आहे. बस एवढंच सांगायचं, याच्यापेक्षा मला अधिक या विषयावर काय बोलायचं नाही. भिवंडीची जागा आणि सांगलीची जागा चर्चेदरम्यान अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला दिली असं थेट म्हटलं. अजिबात नाही, खोटं आहे. ते दाखवावं कुठेतरी, कुठलं इतिवृत्त दाखवावी, कुठली माहिती दाखवावी, असं कधीही म्हणणार नाही. जी सांगलीची जागा परंपरेने स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या नावाने ओळखली जाते आणि जी भिवंडीची जागा नेहमी काँग्रेस जिंकत आलेला आहे, अशा महत्त्वाच्या जागा सोडण्याबाबत मी काँग्रेसमध्ये असताना असा तरी मी निर्णय घेऊ शकत नाही किंवा घेणार नाही, किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा रोल मर्यादित असतो. शेवटी अंतिम कोण करतं? प्रदेशचे अध्यक्षच प्रस्ताव तयार करतात ना. सर, तुम्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर अनेक काँग्रेसचे नेते भाजपात येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, पण असं असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाची एक बैठक झाली, त्यामध्ये एकनाथ शिंदेने आमदारांना आश्वस्त केलं की काँग्रेसमधला एक मोठा नेता राज्याचा लवकरच आपल्या शिवसेनेत येणार आहे. काही आमदार पण आपल्या संपर्कात आहेत. मी सुरुवातीला स्पष्ट केलं की मी ज्यावेळेस भाजपामध्ये प्रवेश केला तो माझा व्यक्तिगत निर्णय होता. इतर कोणी करावं न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण पहा, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशामध्ये भाजपची सत्ता 100% येणार आहेत आणि त्यानंतर आपण पाहाल की भाजपमध्ये येण्याची कशा पद्धतीने चढाओढ सुरू होईल हे आपल्यानंतर पाहायला मिळेल. एकनाथ खडसेंच्या नावाची देखील चर्चा सुरू झालेली, खडसे भाजपमध्ये येणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या. स्वागत करायला आली ते आता जरतरचे प्रश्न देणं उचित नाही आहे, परंतु जे लोक भाजपसाठी उपयुक्त ठरतील आणि येण्यास तयार असतील तर स्वागतच आहे. शेवटचा प्रश्न, अनेक वक्तव्य तर सध्या चर्चेत आहेत प्रचारातली. हसन मुश्रीफांनी कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं, परमेश्वर आला तरी मंडलिकांचा पराभव टाळता येणार नाही. असं की युद्ध सुरू आहे, युद्धामध्ये एक कॉन्फिडन्सनी जावं लागतं आणि त्यामुळे कॉन्फिडन्सनी गेल्यानंतर आपण ज्याला म्हणू की दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होतातच, पण शेवटी जनतेचा कौल हा महत्त्वाचा आहे. आपली बाजू आपण मांडली पाहिजे. आम्हाला वाटतं देशामधले मोदी साहेबांची गॅरंटी ही सर्वात महत्त्वाची गॅरंटी आहे आणि त्याच्याबद्दल लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे खात्री आहे किती आरोप प्रत्यारोप काही जरी झाले तरी शेवटी लोक मोदींचा चेहरा, मोदींची काम ह्यालाच महत्त्व देणार आहेत असं वाटतं.
उद्यापासून प्रचाराला आता सुरुवात. बिलकुल. आज मी मुंबईला निघालेलो आहे आणि उद्या परत संध्याकाळी निघणारच आहे. जिल्ह्यात जाणार आहे, विदर्भातही जाणार आहे. त्यामुळे काम चालूच आहे. पण आता इथे राज्यसभेसाठी यावं लागलं कारण आपल्या राज्यसभेचे सभापती जे आहेत, चेअरमन जे आहेत, त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलं होतं आणि योगायोग चांगला योग आला की त्यांची जुने संबंध, जुन्या आठवणी त्यांनी मला आज विशद केल्या. एकेकाळी शंकरराव चव्हाण साहेब आणि ते अनेक विषयावर त्यांचा एकमेकाचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि ते जुन्या आठवणी त्यांच्या स्मरणात होत्या आणि त्यामुळे बरं वाटलं त्यांच्याशी भेटून. पण ही पहिली परीक्षा आहे तुम्हाला असं वाटतं, कारण निवडणुका आहेत आणि मराठवाड्यातले तुम्ही महत्त्वाचे नेते भाजपमध्ये मी अनेक परीक्षामध्ये उतरलो आहे, अनेक परीक्षा देण्याचा योग आलेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परीक्षेला मी पूर्ण तयारीने जातो. थँक्यू सर. थँक्यू.